मित्रांनो, माननीय जरांगे पाटील हे जीवाची पर्वा न करता मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत आणि त्यांच्यामुळे लाखो पुरावे कुणबी म्हणून सापडलेत। त्या सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, त्या परिवाराला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे। त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या समर्पणाचं, त्यांच्या कष्टाचं आणि त्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या या सगळ्या धडपडीचं ते फळ आहे। आता त्यांचा बद्दलची आदर मराठा समाजाच्या मनात आहे। केवळ आदरच ठेवून चालणार नाही। आता मराठा समाजाने काय करणं गरजेचं आहे? केवळ आरक्षण मिळालं आणि आरक्षणाचे पुरावे मिळाले इथूनच हे थांबायचं का? नाही। तर मराठा समाजाचा, सकल मराठा समाजाचा विकास हे एक तर ध्येय आहेच, तर सर्व समाजाला घेऊन या देशाचा विकासाचा गाडाही पुढे न्यायचा आहे। छत्रपती शिवरायांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। आपल्याला कोणाच्या विरोधात नाहीये, आपल्याला विकासासाठी लढायचं आहे। जे चुकीचा विरोध करतील त्यांना ठीक आहे, कायदेशीर मार्गाने विरोधही करू, पण आपलं ध्येय हे समाजाचा विकास, राष्ट्राचा विकास हे व्यापक पातळीवर करायचं आहे। त्यामुळे इतर समाजाने या गोष्टीकडे सुद्धा फार क्षुल्लक नजरेनं बघण्याचं कारण नाही, ते फार मोठी चूक ठरेल। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मिती करून एक जगामध्ये एक काय स्वराज्य काय असतं आणि कशा पद्धतीनं ते चाललं पाहिजे याचा एक आदर्श निर्माण करून दिला आणि जगासमोर केलेला आहे। आणि जग सुद्धा छत्रपती शिवरायांचं अभिनंदन, कौतुक आणि गौरव उद्गार अनेकांनी काढलेले, जगभरातल्यांनी काढलेले। ते सगळं तर अजून इतिहास समोर यायचंच आहे, ते आणणं हे आपलं काम आहे। तर त्यासाठी संघटन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आज समाजातला गरीबातला गरीब माणूस 100-200 रुपये देऊन या सभासाठी मदत करतो आहे। माझं गाव दरेगाव, नायगाव तालुक्यातील तिथल्या शेतकऱ्यांनी 200-200 रुपये दिलेले आहेत। ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे आमच्या गावामध्ये। तर मला एवढंच सांगायचं आहे की हेच योगदान देऊन आता आपल्याला थांबायचं नाही। हे माझ्याच गावात दिले असं नाही, तर महाराष्ट्रामध्ये सर्वच गावामध्ये जवळपास देत आहेत। जिथं जिथं जरांगे साहेबांच्या सभा होत आहेत त्या तालुक्यातील सर्व गावं जवळपास देत आहेत। आणि इतर समाज सुद्धा आम्ही सहकार्याला तयार आहोत असं सांगत आहेत, परंतु बहुतांशी ठिकाणी इतर समाजाचा सध्या घेत नाहीत। काही त्यांचा सद्भावना, त्यांचं सहकार्य या अर्थानंच की सद्भावना ठेवा, कारण बघा हजारो वर्षापासून पुरावे होते। हजारो वर्षापासून कुणबी करणारा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र काही भावंडाला मिळाले आणि काही भावंडाला मिळाले नव्हते। हा जो अन्याय होता तो अन्याय दूर करण्याचं पवित्र कार्य जरांगे साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याविषयी आदर असणं साहजिक आहे। बाबासाहेबांनी सर्व समाजातल्या दुबळ्या घटकांना नव्हे तर राष्ट्राच्या विकासासाठी संविधानाच्या माध्यमातून, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून, त्याच्या जीवनाच्या माध्यमातून सगळ्यांनाच त्यांनी सगळ्याच्या जीवनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सूर्य निर्माण करण्याचा, प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण बाबासाहेबाबद्दल सुद्धा आदरच बाळगला पाहिजे। जरांगे साहेबांच्या संदर्भामध्ये जरांगे साहेबांना सुद्धा हे लक्षात ठेवा, महापुरुषाविषयी आदर आहे। ते असं कुठल्या महापुरुषाच्या विरोधात काही वक्तव्य करत नाहीत आणि आदरानं ते मान झुकवतात आणि अतिशय नम्र माणूस आहे तो। आम्ही अगदी जवळून पाहिलेलं आहे। त्यांच्या मनामध्ये असं काहीच नाही, फक्त गरिबाची लेकरांचं हित व्हावं एक ध्यास आहे। तर आपल्याला संघटन त्यांच्या पाठीमागं प्रचंड प्रमाणामध्ये उभं करणं गरजेचं आहे। आता संघटन उभं करणं म्हणजे केवळ त्या सभेपुरतं नाही आहे। केवळ जरांगे पाटील आपल्याला आरक्षण मिळवून देणार आहे आणि आपण बाकीचं काही, केवळ आरक्षण मिळालं म्हणजे समाजाचे प्रश्न मिटत नाहीत। त्यामुळं
गावामध्ये आपण सर्वांनी संघटित राहणं, हे आपल्यामधले मतभेद दूर करणं, विसंवाद दूर करून सुसंवाद साधणं, झालं गेलं विसरून जाणं, हे मतभेद बाजूला करा, विसंवाद दूर करा, सुसंवाद सुरू करा. आणि सुसंवादाने अनेक प्रश्न मिटतात आणि विसंवादाने प्रश्न वाढतात. तर हे प्रश्न वाढल्यामुळे समाजाला आरक्षण मिळून तरी काय करणार आहात? मारामाऱ्या, भांडणं, याच्यातच भांडणं, मारामाऱ्या, एकमेकावरच्या केसेस जर होत असते तर आरक्षण मिळूनही काही फायदा नाही. म्हणजे ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे का? तेही जरांगे पाटलांनीच लढून द्यायची आपल्याला. सगळं मला आयतं आणून द्या, सगळंच आयतं आणून द्यायचं की काय? ते माणूस जीवाची पर्वा न करता, धोका आहे जीवाला त्यांच्या. उपोषणामध्ये सुद्धा जरा BP लो होऊन गेले असते तर, जीव गेला असता तर काय केलं असतं? आणि आता हे अनेकांच्या डोळ्यात ते सलत असताना हे गावोगाव फिरतायत. एका दिवसामध्ये 4 सभा घेणं, 4 ठिकाणी बोलणं, वेगवेगळ्या बैठकात बोलणं, कार्यकर्त्यांना बोलणं, दिवसभर बोला, एनर्जी लागते. तुम्ही कंटिन्यू बोलून बघा एका दिवशी, मग तुमच्या लक्षात येईल की बोलण्यात खरंच थकवा येते माणसाला. तर सांगायचा हेतू आहे या सगळं. आणि ते काही असं कसंही बोलायचं नाहीये. अतिशय व्यवस्थित पद्धतीने मुद्दे मांडायचे असतात, अतिशय जोरकस पद्धतीने बोलावं लागते, कारण लाखो लोकांपर्यंत आवाज त्यांना पोहोचवायचा आहे. तर मित्र, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं संपूर्ण, आणि तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांची वाटचाल आहे. घरावर पत्र आहेत हे लक्षात ठेवा. काही लोक तर काय अतिशय कुचेष्टेचं बोलतायत, सासरवाडीत कुटके मोडतोय, अशा पद्धतीचे घाणेरडे शब्द प्रयोग करतायत. असं त्यांच्याबद्दल आता आपले डोके भडकून उपयोगाचे नाही. तर आपल्याला कारण बेभान झालेल्या समाजाला मराठा समाजाने भानावर आणायचं आहे. आणि भानावर आणलेला समाजच विकास करू शकतो. भानावर आलेला समाजच विकास करू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जो भानावर इतरांना आणतो तो नेतृत्व करू शकतो. म्हणून हे संघटन करत असताना आपल्याला कोणाचा तरी विरोध करायचा आहे म्हणून संघटन नाही करायचं आहे. तर आपल्याला हे संघटन विकास करायचा आहे, सगळ्यांचा म्हणून करायचं आहे. अर्थात मराठा समाजाचा विकास त्यात आलाच, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आपल्याला आणि एकमेकाला संघटन करूनच चालणार नाही, आपण एक होऊनच चालणार नाही. तर आपल्याला एकमेकाला सहकार्य करावं लागणार आहे. मग ते वाणीच्या माध्यमातून इतरांना प्रेरणादायी बोलून, प्रोत्साहन देणारं बोलून, एकमेकाच्या काही अडचणी असतील की जिथं काही बोलण्यानं प्रश्न मिटणार असतील तर तिथं बोलून आपले शब्द वापरून ते प्रश्न सोडवायचे आहेत. तर जिथं काही जणांना काही लेखन करणारे माणसं आहेत किंवा जे चांगलं काम करणारे माणसं आहेत, त्यांच्याबद्दल वाणीनं कौतुक करणं, त्यांच्याबद्दलचे प्रेरणादायी शब्द वापरणं आणि त्यांचं नेतृत्व सर्वांसमोर आणणं, हे सुद्धा सहकार्य आहे समाजाला. त्याबद्दल लेखणीचा वापर करणं, जे पत्रकार असतील, लेखक असतील, जे लिहितात, प्रत्येकजण लिहितात, ते लिहिण्याच्या मध्ये, मग ते सोशल मीडियावर लिहिणं असेल, तुम्ही कागदावर लिहून सुद्धा प्रसारित करणं असेल, वेगवेगळ्या पॉम्पलेटच्या माध्यमातून असेल, तर हे सुद्धा लेखनाच्या माध्यमातून समाजाला आपल्याला सहकार्य करायचं आहे. कृतीच्या माध्यमातून असेल, आणि सगळ्यांना काही पैसे देणं शक्य नाही, कारण बहुतांश समाज शेतीवर जगतोय. कोटा पैसे देणार आहे, किती देणार आहे? काही नोकरी करून जगतात, नोकरी करणारे पगारावर त्याचं जीवन जाते. पण आता धनाच्या बाबतीत जर फारसं देता आलं नाही तर इतरांना जिथं काही करता येईल, जिथं 2 रुपये देता येईल तितके 2 रुपये देऊन सहकार्य करण्याची भूमिका आपली असली पाहिजे. केवळ रुपयेच द्यायचे आणि उधळपट्टी करायची का मग घेणारे नाही, तसंही नाही. तर आपल्याला आता लग्न पद्धतीत काही बदल करावे लागतील.
हां, ठीक आहे, काही ज्यांच्याकडे 10% लोकांकडे पैसे असतील जास्तीचे, त्यांचं आपल्याला काही म्हणणं नाही, त्यांनी बिचाऱ्यांनी काय करायचं ते करावं. पण त्यांना पण विनंती आहे की आपण फार फार मोठमोठे करतायत, तर त्याच्यामुळं इतर समाजाला थोडं गिल्टी फील होते की त्यांचं एवढं मोठं झालं, आपण थोडं तरी करायला पाहिजे. तर त्यांनाही हात जोडून त्यांनाही विनंती आहे की जितकं साधेपणाने लग्न करता येतील तर बघा. इम्प्रेशन तुमचं कमी होत असेल आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आता तुम्ही आमच्या म्हणण्यामुळं कुठं काय करणार आहात, करणारच नाही. तुम्ही जसं करायचं तसंच करणार आहात. परंतु बघा, जर शक्य झालं तेवढं काही करता आलं तर बघा. तर मी भाग इतर जे 80% समाज आहे तो गरीब आहे, या समाजाला मी विनंती करणार आहे की आपण सामूहिक मेळावे मध्ये लग्न करता आले पाहिजे. यासाठी या संघटनाचा उपयोग करायचा आहे आपल्याला. आणि जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा समाजाला, सध्या त्यांचं आरक्षणावरच लढाई आहे, त्यामुळे ते इतर मुद्दे सध्या वापरत नाहीत, तरी ते सुद्धा आदेश आणि संदेश समाजाला देऊ शकतात की बाबा सामूहिक विवाह मिळवत आहेत, आणि खाजगीत ते बोललेले पण आहेत. तर मला आता आपल्याला सांगायचं की हे सामूहिक विवाह मेळावा जर आपण मध्ये लग्न केले, प्रत्येक गावाची जर एक डेट घेतली, इथं कोंढा म्हणून गाव आहे अर्धापूर तालुक्यामध्ये, त्या गावातील लोक ते करतात, त्या गावातील लोक करतात. तर आपणही काही करता येते का या दिशेने बैठक घेतले, समाज एकत्र बसला पाहिजे एकत्र. ते बसण्याची भाषा रात्रीच्या बसण्याचं भाई मी सांगत नाही, तर एकत्र बसून समाजाचे काय आपल्याला करता येईल या संदर्भामध्ये विचार करून एक सामूहिक विवाह मेळाव्या संदर्भात काही करता आलं तर आपण ते करावं. त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य. आता सामूहिक विवाह मी करतच नाही म्हणत असेल तर आता ते घरच्यांच्याही अडथळे येतात, त्या अडचणी येतात. आता काय करावं म्हणून प्रॉब्लेम येऊ शकतात. मग कोणी जर आता त्यातली मुलगी असेल लग्नाला करायला तयार आहे पाहिजे, सामूहिक विवाह आहे, तिथली आई पाहिजे, आई जर धरणीला पडली, बापच काय पोरगीला घेऊन लग्न करणार आहे काय, पुन्हा ते सगळं गोंधळ होणार आहे ना. तर त्या सगळ्यांची मानसिकता तयार होणं. आणि हे जर कोरोना काळात केलं नाही का आपण लग्न, 4-4 लोकांना तर मध्येच केले ना लग्न, मग त्यांनाही लेकरं बाळं झालेच की, काही मोठ्या स्टेजवरच केले नव्हतं का, नाही होत. आणि माननीय इंदुरीकर महाराज देखील सांगतायत, सातत्यानं सांगतायत की बाबा सामूहिक मेळावे करा. अनेक महापुरुष सांगतात, लेखक सांगतायत. आपण त्यांचा किमान ऐकून लग्नाच्या संदर्भामधला तरी एक प्रयत्न आपण करणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्र, मला या निमित्तानं काही उद्योग व्यवसाय आहेत, ते उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी एकमेकाला प्रेरणा प्रोत्साहन देणं. मला मित्र, गुजरातची लोक, राजस्थानची लोक, उत्तर प्रदेशचे लोक इथे येऊन उद्योग सुरू करतात. मी याचा अर्थ त्यांनी करू नयेत असं माझं काही म्हणणं नाही. देश सगळ्यांचा आहे, सगळे कुठे येऊन उद्योग करू शकतात. पण एकाच घरामध्ये सगळं संपत्ती जाऊ नये ना. आपणही सुरू केलं पाहिजे. पाणीपुरीच्या गाड्यावर एकाच ठिकाणी, एकाच राजस्थानी लोकांच्या गाड्यावर किंवा उत्तर प्रदेशी लोकांच्याच गाड्यावर, गुजराती लोकांच्याच गाड्यावर गर्दी नव्हतं, मराठी माणसाच्या गाड्यावर गर्दी झाली पाहिजे ना. काहीतरी विभागणी झाली पाहिजे. तिकडे 150 झाले तर इकडे 50 तरी राहावेत. आंध्रातले लोक येतात, ते इडली करतायत इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आपले पण सुरू झाले पाहिजे. म्हणजे केवळ उद्योग हा सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. उद्योगातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती आपल्याला निर्माण व्हायला मदत होऊ शकते. कारण आरक्षण हे शिक्षणातून तुम्हाला त्यातून मेरिट आल्यानंतर तिथं आरक्षणाचा लाभ होणार आहे. बरं, बाकी जे शिक्षण व्यवस्थेत तिथपर्यंत जात नाही त्यांच्यासाठी पण आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. तर त्यासाठीचं उद्योग, व्यापार आणि व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करणं अतिशय गरजेचं आहे. पण एकटा माणसाला धीर होत नाही, एकट्या माणसाला हिंमत बसत नाही, तर त्याला बसून एखादी बैठक महिन्याला किमान 2 महिन्याला तरी एखादी बैठक समाजाची झाली पाहिजे. आणि त्या बैठकीमध्ये
कुठला एखादा उद्योगाबद्दल, एखाद्या व्यापाराबद्दल, एखाद्या व्यवसायाबद्दलची, एखाद्या शिक्षण क्षेत्रातल्या करिअरच्या संधीबद्दलची विचारविनिमय चिंतन झालं पाहिजे. एखादे त्या संदर्भातले कोणते पुस्तकं उपयोगाचे ठरणार आहेत तर विचारलं पाहिजे, बुद्धिवंतांना विचारलं पाहिजे किंवा आपल्या सोशल मीडियावर विचारलं पाहिजे. आम्ही असा एक व्यवसाय सुरू करू इच्छितो, गावातला एखादा ग्रुप केल्यानंतर त्यात विचारलं पाहिजे की आम्ही व्यवसाय सुरू करतो, तर या संदर्भात मतं मांडा. कोणते पुस्तकं वाचले पाहिजे, तो माल कुठं विकला पाहिजे, तो माल कच्चा माल कुठं खरेदी केला पाहिजे, त्यासाठी लागणारे आवश्यक यंत्र कुठं भेटतात, ते स्वस्त दरात कुठं भेटतात, दर्जेदार स्वरूपाचे कुठे भेटतात, आणि ह्या सगळ्या गोष्टीची विचारविनिमय करून एखाद्या व्यवसायाच्या सोबत एखादा माणूस सुरू करते, त्याच्यामुळे एक व्यवसाय सुरू करते, 100 लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले तर त्याला धीर येते, बळ येते आणि तो गतीनं पुढे जाऊ शकतो. दुसऱ्या पद्धतीचा कोणी नोकरीमध्ये जर जिथं कुठं संधी असेल त्याला सपोर्ट करणं, आम्ही तुझ्यासोबत आहोत सांगणं, हे सगळं गोष्टी आता आपल्याला करणं गरजेचं आहे. केवळ दुसऱ्याने त्याग करावा, दुसऱ्याने लढा लढावा, दुसऱ्याने संघर्ष करावा, आपण काहीच करायचं नाही, आपले जे जुन्या विचारसरणी, जुने आचार विचार तसेच ठेवून देणार असो तर मित्र प्रगती होणार नाही. तर या संदर्भामध्ये आपण जसे आता आयुष्यभर पोथ्या घेऊन बसलो, त्या पोथ्या ठीक आहे, ज्यांना पोथ्यात वाचायचे तर वाचू द्या, परंतु आपल्याला नवा इतिहास घडवायचे असेल तर नवे ग्रंथ आपल्याला अभ्यासावे लागतील. तर त्या ग्रंथांचा संदर्भ उद्योगाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला जुन्या पोथ्या वाचून उपयोगा नाही, तर विठ्ठल कामतांनी लिहिलेले ग्रंथ असतील, विठ्ठल व्यंकटेश कामत यांनी किंवा इतर उद्योजकांनी, जे मराठा समाजातले उद्योजक असतील किंवा इतर समाजातले उद्योजक असतील, त्यांचे चरित्र आहेत, त्यांचे आत्मचरित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यावर लिहिलेले ग्रंथ आहेत, ते ग्रंथ आपण वाचन गावागावात होणं गरजेचं आहे. कारण आता समाज हा केवळ उद्योगी समाज झाला पाहिजे. व्यापार करत ते इंग्रज या देशामध्ये आले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, किती दिवस सांगायचं. आणि आपण फक्त व्यापारी लोकांचा कच्चा माल बनायचा का, हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळं आपण कोण म्हणते की नाही इकडे समजा एक जागा आहे तर समजा 1 लाख अर्ज येत आहेत, तिथे स्पर्धा नाही, उद्योग व्यापारातच स्पर्धा आहे, सगळीकडे स्पर्धा आहे. स्पर्धेतच टिकून राहणारा तो टिकतोय, लक्षात ठेवा. स्पर्धेला घाबरून जमत नसते. पाण्याला घाबरून जसं पोहणं होत नाही तसं स्पर्धेला घाबरून आपण यशस्वी होऊ शकत नाही. स्पर्धा राहणारच आहे स्पर्धा. स्पर्धेतून पुढे जायचं आहे आपल्याला, हाही एक विचार या निमित्तानं आपण लक्षात ठेवला पाहिजे. तर मित्र, मी या निमित्तानं आपल्याला विनंती करणार आहे, आणि आपल्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये आपण रुजवून या मूल्यांचा इतरांनाही आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्या मनामध्ये आपण आता आपल्या टेशीवर कुठल्या तरी जाती आहेत म्हणून त्याचा अभिमान बाळगण्याची काहीच गरज नाही आपल्याला. हां, त्यांचा विकास करायचा आहे आपल्याला, आणि त्यांचा जातीय अहंकार, मी श्रेष्ठ आहे तुम्ही कनिष्ठ आहात, असं कोणालाच समाजाला म्हणायचं नाही. कारण आपण कोणाला तरी तुच्छ लेखल्यामुळे आपण आपल्यापासून समाज तुटतो, आणि समाज तुटला म्हणजे, माणसं तुटले म्हणजे आपण कसं व्यापार करणार आहोत. एखादा व्यापार करायचा आहे, कापसाचा व्यापार करायचा आहे, आणि इतर समाजाला आपण तुच्छ लेखतो, तो आपल्याला कापूसच दिला नाही तर, बहिष्कार टाकला तर कसला व्यवसाय होणार आहे. व्यापार कसा होणार आहे, व्यवसाय कसा होणार आहे, उद्योग कसा होणार आहे, तर आपण इतरांना तुच्छ लेखायचं नाही. आणि कोणीच श्रेष्ठ कनिष्ठ नाही. मी हजारदा सांगतोय की लाखो वर्षी विवाह संस्था नसल्यामुळे जनावर जसे पैदा होत होते तसे आपण पैदा झालेलो होतो पूर्वी, आणि मग विवाह संस्था आली, त्यानंतर मग जाती संस्था आली, उद्योगाहून आल्या काही, आणि त्यानंतर मग हे मी श्रेष्ठ कनिष्ठ, मग काही पदावरून मी श्रेष्ठ कनिष्ठ तर आलं. असू दे, आता त्याच्यात आपल्याला काही पडायचं नाही. तर एवढंच लक्षात ठेवायचं, आपण माणूस आहोत म्हणून इतरांकडे बघितले तर समाजही म्हणेल की बाबा आपल्याकडे येईल. मग तुम्हाला राजकारणातही सपोर्ट होईल, इतर सर्व गोष्टी सपोर्ट होईल. त्यासाठी आपल्याला समता हे तत्व कधीच विसरायचं नाही.
इतरांबद्दल तुच्छतेचे शब्द अजिबात काढायचे नाहीत. तुम्ही जर काढलात तर तुम्हाला सांगतो इतर समाज संघटित होऊन आपल्याला विरोध करतो. त्यामुळे विषमता हे आपल्या आनंदाचं आणि विकासाचं विष आहे हे आपण लक्षात ठेवा. त्यामुळं कोणीच विषमतेचं समर्थन करायचं नाही आणि यामुळे आपण मागे पडू शकतो हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी माझ्या बांधवांना मी हात जोडून विनंती करणार आहे की आपण समता हे तत्व, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समता तत्व, तथागतपासूनचं हे विचारधारा, महात्मा फुले महामानव महात्मा फुले यांची विचारधारा, सावित्रीबाई फुले यांची विचारधारा, हे आपलं प्राण आहे. या विचारधारेला आपल्याला पुढे न्यायचं आहे. छत्रपती शिवरायांनी जशा पद्धतीनं सगळ्यांना एकत्र बांधलं आणि सर्व कोणी समाजातल्या असो गुणवंत सोबत घेतले, प्रतिभावान सोबत घेतले, सामर्थ्यशाली समाज सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. कोणाचं त्यांनी द्वेष केला नाही. तसं आपल्याला हे सुद्धा आणि ही कृतज्ञतेची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये असल्यामुळे बाबासाहेब शिवरायांच्या दर्शनासाठी त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी गेलेले होते किंवा लिखाण करत असताना जय शिवराय असं ते म्हणायचे, स्वर लिहायचे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली होती. शिवरायांविषयी बाबासाहेबांच्या मनात नितांत तर हे मी का सांगतो की विनाकारण गैरसमज करून घ्यायचं नाहीत. शिवाजी महाराजांच्या महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांच्या समाधी शोधून समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला आणि शिवजयंतीच्या संदर्भाचा पुरस्कार केला आणि ती सुरुवातही केली आणि पुन्हा शिवाजी महाराजांवर कुळवाडी भूषण थापवाडा लिहिलेला आहे. त्यामुळे महात्मा फुले आपले महामानव आहेत. कुठला तरी बळण फिडण काहीतरी कुठला एखादा माणूस विरोध करतो म्हणून काय, एखादा चिरट विरोध करते म्हणून काय आपल्या या सूर्यांना आपण दुर्लक्ष करायचं का? नाही मित्र, अशा चिल्लर लोकांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. नाहीतर आपणही चिल्लर होऊन जातो, नाहीतर चिल्लरांच्या नादी लागून. तर आपल्याला ते नाही करायचं. हे महामानव आहेत, त्यांनी अतिशय समर्पित भावनेनं सगळ्यांच्या कल्याणाचा विचार केला. त्यामुळे महान महापुरुष ह्या कधीच त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कुठलाही चुकीचा विचार कधीच येता कामा नये. त्यामुळे हे महापुरुषांनी समाज बांधणीचं काम केले. त्यांचा आदर्श आपल्याला पुढे न्यायचे. माझ्या बांधवांना मी विनंती करणार आहे की तुम्हाला जर राजकर्ते तर आहातच, पण दुसऱ्यांनाही सोबत घेतलं तर अजून त्या राजकर्ते म्हणण्याला एक प्रकारे एक बळ येणार आहे. मुठभर लोक राजकर्ते होऊन चालणार नाही, तर तेच ते माणसं राजकारते होऊन चालणार नाही. तर सर्व समाजातला कसं नेतृत्व मिळेल? एकाच घरातला सरपंच किती दिवस करणार आहात? तर दुसऱ्या घरातल्या माणसाला जर तो क्वालिफाईड असला पाहिजे. नाहीतर उगा आपल्या समाजाचं वय म्हणून कोणी काटूक उभं करू नका. नाहीतर त्याच काटकाला दिवसभर ते पिऊन पडलं तर ते काटूक कधी ग्रामपंचायतीमध्ये जाणार आहे? आपल्याला हे अशा आपलंसं आहे म्हणून कसलंही घ्यायचं नाही. जे कसदार आहे तेच घ्यायचं. कारण ते काहीतरी बोलेल, काहीतरी समाजाचे प्रश्न मांडेल, त्याला करायचं आहे आपल्याला. आपल्याला त्या राजकीय भूमिकेबद्दल मी कधीतरी बोलणार आहे. राजकारणामध्ये कशाने लोकांनी आलायला पाहिजे, त्यांच्या पाठीमाग कसं उभं राहायला पाहिजे, त्यांना निवडून कसं आणलं पाहिजे, इतर समाजांचं सहकार्य कसं घेतलं पाहिजे, हा एक वेगळा विषय आहे. आपण त्या विषयावर कधीतरी बोलू. या ठिकाणी मी आज थांबतोय. सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि जरांगे पाटलांचं जे कार्य आहे ते समाजामध्ये आता चैतन्य निर्माण करण्याचं कार्य आहे. चैतन्य निर्माण होत आहे. हे अतिशय एक क्रांतिकारी कार्य आहे मित्र. त्यांच्या कार्यालाही मी सलाम करून थांबतो.